बेपारीला आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. मॅचला सुरुवात होतीये. अनिकेत रोडे पहिला बॉल उडवला, हवेत चेंडू आहे वाईडिश मिड ऑफ मध्ये. तिथे मात्र सागर गोंदके झेल टिपतात आणि पहिल्या चेंडूत आयकॉन अनिकेत रोडे इथे बाद होत असताना पाहायला मिळतील. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाला मात्र एक मोठा धक्का. पहिल्या चेंडूत आयकॉन बाद होत आहेत. दोन वाजून 28 मिनिटांनी मॅचला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला 30 मिनिटांमध्ये इथे 6 ओव्हर कंप्लीट करायचे आहे. आता पहिल्यापासून आम्ही सूचना दिलेली आहे. न्यू बॅटर अमोल गागरे मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूत आलेली विकेट आणि इथे आपण पाहत आहोत साईड ओव्हर्स संघाचा जल्लोष. आपल्याला साईड ओव्हर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुलेवाडी खामोंडी संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया पुढचा चेंडू मैदानामध्ये. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत होता परंतु यावेळेस फाईन लेग क्षेत्रात चेंडू जाईल सीमा रेषा पार. येईल तिथे मात्र चौकार. 4 धावा. अमोल गागरेचा आलेला हा चौकार तो मात्र इथे आपण बघणार आहोत की धावांचं खातं खोलणार आहे. एका बाजूला वीरभद्र देवा उद्योग समूह साखर मांडवे अजय बिडकर सदाम पटेल सोमनाथ बारवे शुभम भोसले जे संघ मालक आहेत. तर दुसऱ्या बाजूला साईड ओव्हर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुलेवाडी खामोंडी स्वतः गणेशदादा डुमरे असतील. त्यानंतर आमचे परममित्र इंजिनियर शुभम पावसे असतील आणि नवनाथ भाऊ पानसरे यांच्या मालकीचा हा संघ आहे. यावेळेस हा चेंडू मात्र पहा अगदी सरळ स्टंपवर चेंडू आदळला. अर्थात स्टंपवर नॉन स्ट्राईक यांच्या स्टंपवर चेंडू आदळला. तिथे आपल्याला उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळेल परंतु एक धाव इथे जरूर पाहायला मिळणार आहे आपल्याला. कधी कधी मैदानावर आपण पाहतो स्टंप सुद्धा चांगली फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता अशीच एक फिल्डिंग आपण मैदानामध्ये पाहिली. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाणार आहे. सुहास खुळेची बॅट या मैदानात मात्र आपण जी पाहतो ना की आज संपूर्ण स्पर्धेत चाललेली नाही आहे परंतु या महत्त्वपूर्ण मॅचसाठी सुहासची बॅट चालणं हे खऱ्या अर्थाने वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर संघासाठी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. परंतु आपण मैदानात बघणार आहोत कारण नाव किती मोठं आहे त्यापेक्षा मैदानातला खेळ हा किती मोठा होतो यालाही आपण महत्त्व देत असतो. बॅटीचा एज पहा तिथे मात्र एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान शॉर्ट दरम्यानमध्ये एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून सुहास आपलं खातं खोलणार आहे. 6 ही धावसंख्या धावफलकावर पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज इथं जर आपण पाहिलं तर जवळजवळ 8 मॅचेस जे होणार आहेत त्यामध्ये तिसरा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर आपण बघणार आहोत की विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र आणि शिवनेरी स्ट्रायकर्स बॅटीचा आहे. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे. फेकताय चेंडू बघा थोडासा नेम निशाणा दिसला होता परंतु इथे हुकला. एक धाव मात्र वेगात पूर्ण केली गेलेली आहे. धावफलक एका धावेच्या माध्यमातून पुढे सरसावताना आपण बघणार आहोत. 7 ही धावसंख्या आतापर्यंत अनिकेत काळे 5 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. एक विकेट मात्र महत्त्वपूर्ण विकेट जे अनिकेत काळेच्या माध्यमातूनही मैदानात आलेले आहेत. तर बघूया सुहास स्ट्राईकवर असणार आहे मैदानामध्ये. इथे पहा हा फटका आणि नावाला शोभेल असा फटका असणार आहे. डीप मिड विकेट सीमा रेषा पार षटकार. पहिल्या षटकात 1/13 ही धावसंख्या आपल्याला वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाची आपल्याला मैदानामध्ये जी पाहायला मिळते आहे. संगमनेर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ बनवून पठार भागामध्ये साकूर गावचा जो उल्लेख केला जात असतो आणि आज हा साकूरचा संघ इथे आपण पाहत आहोत की मॅच खेळत आहे मैदानामध्ये महत्त्वाची मॅच. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साईड ओव्हर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुलेवाडी खामोंडी ही मॅच आपण पाहत आहोत. सागर गोंदके येतात षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये. अकिब बेपारी आपल्याला मैदानात पाहायला मिळतात.
जुन्नर तालुक्यातील एक युवा खेळाडू आहेत, अर्थात बेले गावाला बिलॉंग करतात. ज्या ज्यावेळेस बेले गावचं नाव येतं त्या त्यावेळेस अनेक खेळाडू आहेत की जे बेले गावातून ज्यांनी सुरेख प्रदर्शन केलेलं आहे. आमचे चांदभाई पठाण सुद्धा होते बेलेगावची. त्यानंतर निलेश होता, सुमित आहे. तर इथे रिव्हर शिफ्टचा फटका अमोल गागरेचा असणार आहे. षटकार येणार आहे 6 धाबा. अमोल गागरेचा हा फटका निश्चित फायदेशीर आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी आलेल्या षटकाराच्या माध्यमातून आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून काय क्लिअरिटी आहे पहा. कारण कौतुक करावं तितकं वैभव सरांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे पंच आहेत मैदानामध्ये 19 ही धावसंख्या धावफलकावर आपणाला जी पाहायला मिळते. स्वागत सागर गोंदके यांचं सुरेखरित्या होताना आपण पाहत आहोत. कारण रिव्हर शिफ्टचा फटका खेळला गेला. चला 30 मिनिटांमध्ये 6 ओव्हर कंप्लीट करावं लागणार आहे. 2 वाजून 28 मिनिटांमध्ये पहिला चेंडू पडला. त्यानंतर इथे परत एकदा फाईन लेग क्षेत्रात चेंडू उडवला. दुसरा षटकार आपणाला पाहायला मिळणार आहे अमोल गागरेचा मैदानामध्ये. दोन षटकार आलेले आहेत मैदानामध्ये. आपण बघत आहोत. थोडीशी बातचीत आता इथे होताना मैदानात पाहायला मिळते. परंतु अमोल गागरे ही एक मोठी ताकद आहे. ऑक्शनमध्ये आम्ही ज्यावेळेस पाहिलं आणि अमोल गागरे ज्यावेळेस साकूर संघामध्ये गेल्यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला होता संघ मालकांकडनं, रिव्हर शिफ्ट नहीं मौका और लगा चौका. 4 धावा. रिव्हर शिफ्टचा फटका आणि 4 धावा. सागर गोंदके यांचं हे षटक आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक अफलातून फलंदाजी आपल्याला ही मैदानात पाहायला मिळते. ते अर्थात आपण बघत आहोत अमोल गागरे फायर करतायत. तर इथे सागर वापसी करणार का हा एक प्रश्न होता. मिड विकेटमध्ये आपण बघणार आहोत. एक धाव जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे धावफलक 30 या धावसंख्येवर पोहोचला जाणार आहे मैदानामध्ये. एक बाद 30 धावा. पहिल्या चेंडूत आपण पाहिलं की आयकॉन अनिकेत रोडे बाद झाल्यानंतर एक जल्लोष मैदानात झाला होता. परंतु तो जल्लोष काही वेळ आपण पाहिला. त्यानंतर अमोल गागरे अगदी 7 चेंडूमध्ये 23 धावांवर पोहोचला गेला. दुसऱ्या बाजूला सुहास खोळे फक्त 2 चेंडू खेळला. तिथे एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर पाहूया जरूर सागर सुद्धा वापसी करतायत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेट मारा. यावेळेस फक्त दिशा दिली आणि एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जाईल. 4 धावा येतील. चौकार पाहायला मिळेल. ही फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आता प्रेक्षकांची गर्दी हळूहळू मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळते. कारण दुपारचं सत्र जे चालू झालेलं आहे, एक चांगली बॅटिंग ही मैदानात होत आहे. 34 धावा बनत आहेत धावफलकावर. पुढचा बॉल मिड विकेटमध्ये. एक सिंगल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया मेजर रवी हासे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धाब्याच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाच्या 35 धाबा आपल्याला एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 साठी परत एकदा अनिकेत काळे आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक घेऊन येणार आहेत मैदानामध्ये. बघा 30 मिनिटाचा कालावधी आहे आपणासाठी.
पुन्हा एकदा किती मिनिट झालेत अरे अमन सर? 10 मिनिट झालेले आहेत. अर्थात अजून 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. आता ही सूचना आम्ही तुम्हाला वारंवार देत आहोत, त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटामध्ये या 4 ओव्हर कंप्लीट करावं लागेल. अन्यथा पंचांचा निर्णय असेल तिथे. इथे पहा सुरेख बॉल बॅटीचा एज घेऊन सरळ आकिब बेपारीच्या हातात चेंडू विसवला. विकेट इथे मैदानामध्ये सुहास खोळे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. तर वीरभद्र देव उद्योग समज साकूर मांडवे संघाला 35 या धावसंख्या दुसरा धक्का बसला. सुहास खोळे आपण पाहत आहोत 5 बॉल मध्ये 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून एक 12 धावांची खेळी, छोटीशी खेळी साकारवून मैदानाच्या माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर बघूया आता मैदानामध्ये निखिल खेमनर आपण पाहणार आहोत दाखल होत असताना. निखिल खेमनर न्यू बॅटर. आमचे राजवर्धन युथ फाउंडेशनचे आयोजक अनिल केदारी अनिल काही स्टेजवर दिसती नाही आहे, पाठीमागे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी अजून थोड्या वेळाने, आत्ताच नाही बहुतेक 4थ्या मॅचपासून सायंकाळच्या सत्रात व्यासपीठावर जे कोणी मान्यवर येतील त्यांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून होतो. इथे बा बॅटीचा आहे, चेंडू अडवला गेला शॉर्ट थर्डमॅनमध्ये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 5 विकेट आल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स आपल्याला जरूर साईड ओव्हर्स समृद्धी इन्फ्रा, गणेशदादा डुंबरे युवा मंच, गुलेवाडी खामोंडी चा पाहायला मिळत आहे आपल्याला. एक विश्वास, कारण मैदानात सुवाची एक मोठी विकेट आलेली आहे. अमोल गागरे आपण नॉन स्ट्राइक एंडला पाहत आहोत. इथे चेंडू पाहावे, चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मात्र पोचता पोचता दूर राहिले आणि चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा येत आहेत. निखिल खेमनर चौकाराने खातं खोलताय तिथे. तर रवी ढमाले यांचा प्रयत्न आपण मैदानामध्ये पाहिला, एक चांगला प्रयत्न होता. चेंडूपर्यंत पोहोचले होते, आपल्या गुलेवाडीच्या आहेत. परंतु मैदानात आज जर आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं साईड डोर्स समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुमरे या मंच गुलेवाडी खामोंडी संघात खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 धावेच्या माध्यमातून निखिल खातं खोलतील. वीरभद्रदेवा उद्योग समूह साखर मांडवे संघाची धावसंख्या 39 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यात आपल्याला जी पाहायला मिळते आहे. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहा, वेगात येत आहेत अभि पुंडे यांना आपण पाहत आहोत. 1 धाव मात्र या दरम्यान पूर्ण केली जाणार आहे. 40 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. यानंतर आपण टॉस करणार आहोत व्यासपीठावर. विरा 11 वैभवी दूध संघलक केंद्रे करे, सुनील सानप, गणेश पर्वत, विलासजी सानप यांचा संघ. इथे पाहूया चेंडू हा पंच पाहणी करतायत तिथे. अगदी हा निर्णय काय असणार आहे. इट्स नो बॉल, एस नो बॉल. पंच पहा इथे नो बॉल देत आहेत आणि अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाणार आहे. त्याचबरोबर फ्रेडचा चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल गुंजाळ संघ मालक. फ्रेडचा चेंडू आणि या फ्रीटवर बिग धमाका षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमोल गागरीच्या बॅटमधून येत आहे 6 धावा. फ्रीट मिळाल्यानंतर फलंदाज आणि या सामन्यात जरूर अमोल गागरीची एक महत्त्वपूर्ण फलंदाजी आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळत आहे. षटकार आलेला आहे. ओव्हर क्रमांक आपण 3 या ठिकाणी पाहत आहोत. अनिकेत काळे 1.5 षटकात 25 धावा देत आहेत. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेत आहे जरूर.
पुन्हा एकदा मिड विकेटला पहा. ओ सुरेख क्षेत्ररक्षण आहे पहा. मेजर रवी हसे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले क्षेत्ररक्षण करतात. ओव्हरची होणार आहे समाप्ती. 3 षटकानंतर आपण जर पाहिलं धावफलकावर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाने 48 धावा बनवल्या 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. तर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. खास करून अमोल गागरेला आपण पाहत आहोत 10 चेंडूमध्ये तब्बल 30 या धावसंख्येवर फलंदाजी करताना अमोल गागरे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तर ओव्हर क्रमांक 4 ची जबाबदारी कोणाकडे द्यायची. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 15 मिनिट बाकी आहे आणि 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करावे लागणार आहे. पूर्ण करावे लागणार आहेत मैदानामध्ये. 48 ही धावसंख्या आपण पाहत आहोत. यानंतर चला विरा 11 वैभव दुसंगल केंद्र करे टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल गुंजाळ दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी व्यासपीठावर यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण हा टॉस घेणार आहोत. तयारी करायची आहे. तयार राहायचं आहे दोन्ही संघांनी. ओव्हर क्रमांक 4 शुभम वाकचौरे आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहणार आहोत. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडू बघूया. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अनिकेत काळे टिपताय झेल आणि विकेटचं होणार आहे पतन. अमोल गागरे 11 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी साखरोड मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाला तिसरा धक्का आपण मैदानात पाहत आहोत. अमोल गागरेच्या स्वरूपामध्ये 48 या धावसंख्येवर न्यू बॅटर मधुर धुळे मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुनीलजी सानप संघ मालक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विरा 11 वैभव संघ केंद्र करे आणि करेगावचं भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जातं भावी सरपंच हा नामोल्लेख त्यांचा वारंवार आपणाला जो ऐकायला मिळत आहे. नामदार बाळासाहेबजी थोरात साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जातं. तर बघूया पहिल्या चेंडूत शुभम वाकचौरेने मोठी विकेट घेतली. यावेळेस पहा क्षेत्ररक्षक चेंडू रोखू शकत नाहीये. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषापार चौकार 4 धावा. काय फटका आलेला आहे. ती क्षेत्ररक्षकांना वाकण्याची संधी दिली नाहीये आणि 4 धावा मधुर धुळे 4 धावेच्या माध्यमातून खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्धशतकही वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाचा आपल्याला या दरम्यान जे पाहायला मिळत आहे. 52 धावसंख्या होती धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेस उडवला आणि पहा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषापार येणार आहे चौकार 4 धावा. बघा मधुर मैदानात आलेल्या 2 चौकार इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मधुरच्या बॅटमधून आलेले 2 चौकार कारण अमोल गागरेची मोठी विकेट आली त्यावर कुठे फरक पडत नाही हे मधुर दाखवून देत आहेत. तर बघूया पुढचा चेंडू इथे शुभम वाकचौरे कशा प्रकारे टाकणार की परत एकदा इथे आक्रमण होणार मधुरचं. पाठ थोडासा टायमिंग फसला आणि पाफ व्हॉट अ कॅच. अख्खी बेपारी आपण पाहत आहोत. सुरेख झेल टिपतायत आणि मधुर धुळेची खेळी संपुष्टात येताना या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. 2 चौकार आले. तिसऱ्या चेंडूवरही कधी कधी आपण पाहतो की प्रत्येक वेळेस आपल्याला एक्सप्रेस
एस टीने प्रवास नाही करावा लागत. कधी कधी हात दाखवून थांबा अशा पण एस टीने प्रवास करावा लागतो. क्रिकेटमध्ये सुद्धा सिंगल डबल धाव सुद्धा महत्त्वाची असते. आणि इथे आपण बघणार आहोत एक विश्वास दाखवलेला आहे तो मात्र विजय शिरसाट, टायगर ऑफ वडगाव पान. आणि या वडगाव पानचा टायगर मैदानामध्ये कडाडणार धडकणार कशा प्रकारे ते मात्र आपण बघणार आहोत. आता 8 धावा 2 विकेट ही कामगिरी शुभम वाकचौरीची मैदानामध्ये आपण पाहत आहोत. तर बघूया विजय शिरसाटवर दाखवलेला विश्वास आहे. 4 बाद 56 धाव संख्या. आणि इथे पहा बॅट्समन स्वतःहून मैदानाच्या माघारी चाललेले आहेत. पंचांनी अजून बोट वर केलंय का? जाऊन देत आहेत पंच. पण मला वाटतं नियम क्रमांक आपला जो सांगत असतो पंचांच्या हालचालींसाठी आम्हालाही कळायला पाहिजे विकेट आली किंवा नाही आहे. स्वतःहून फलंदाज चालले ती बाब वेगळी आहे इथे. आणि या विकेट येते मैदानामध्ये आपण पाहत आहोत. विजय शिरसाट विश्वास दाखवला परंतु पहिल्या चेंडूत बाद झाला. अप्रतिम गोलंदाजी शुभम वाकचौरीची आपण पाहिली. कारण 3 फलंदाज बाद केलेत, 8 धावा दिल्यात. तर न्यू बॅटर मैदानात भूषण पेंडबाजी आपण पाहत आहोत. काय गोलंदाजी पहा. आणि मागच्या सामन्यात आपण पाहिले की तब्बल विशाल निगोटला उभं केलं होतं 2 बॉल 4 धावींची गरज असताना शुभम वाकचौरेने. आणि इथे सुद्धा अर्थात विशाल निगोटची विकेट सुद्धा शेवटच्या बॉलवर घेतली होती. संघ मालक खुश झाले होते. ते नवनाथ भाऊ असतील, इंजिनियर शुभम पावसे असतील, गणेशदादा डुंबरे 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं शुभम वाकचौरेसाठी. आता इथे बघूया भूषण पेटबाजी मैदानामध्ये 5 बाद 56 धाव संख्या. अब तक 56 आहे. इथे पुढचा बॉल पाहूया. भूषण तिकडे मात्र अभि पुंडे येईल चेंडूवर. या दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका धावेच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती होणार आहे. 4 षटकानंतर 57 धावा 5 बाद 57 धावसंख्या. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अमोल बाद झाल्यानंतर आपण पाहतो की पडझड चालू झालेली आहे. अमोल जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत असं वाटत होतं की एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सुरुवात केलेली आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म पाया रचून दिला. आता कळस चढवायचं काम या 2 फलंदाजांच्या हातामध्ये असणार आहे. मेजर रवी हास्य आपण यांना बघणार आहोत. ओव्हर क्रमांक 5 घेऊन येणार आहेत मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 5 ची सुरुवात. मेजर रवी असे 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करावे लागणार आहे. बघा ओव्हर क्रमांक 5 ची सुरुवात. भूषण पेंडबाजी स्ट्राईकवर. पहिला बॉल मिड विकेट मध्ये खेळलेला आहे. पाहूया तिकडे आपल्याला चेंडूवर येताना मात्र आपण सागर यांना पाहत आहोत. सागर गोंदके येतात. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाते. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसवताना आपण बघणार आहोत. 58 धावा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे हा संघ आपल्याला मैदान पाहायला मिळत आहे. निखिल खेमणार. पाहूया पुढचा बॉल. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आहे. या दरम्यान पहा दुसऱ्या हवेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभि पुंडे यांचा पण या दरम्यान क्षेत्ररक्षण पाहिलं. परंतु बघूया या 2 धावा जरूर पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 60 ही धावसंख्या. दरम्यान धावफलकावर आपण पाहत आहोत. निखिल खेमनर यांना आपण जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. साकूर गावचे आणि साकूर संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. तर पुढचा बॉल उडवला परंतु तिथे बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत. सागर गोंदके झेल टिपतायत आणि निखिल खेमनर यांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बाद 60 धावसंख्या. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाची आपल्याला पाहायला मिळते.
बघा इथे जर पहा आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे, संघमालक सुनील सानप, गणेश पर्वत आणि विलाजी सानप. झुंबर शेठ याची नोंद घ्यायची आहे आपण. आणि दुसऱ्या बाजूला टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल गुंजाळ. तुम्हाला या सूचनेचं पालन करावं लागणार आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. तर आम्ही बऱ्याच वेळ तुम्हाला सूचना दिलेली आहे, सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे. बघूया न्यू बॅटर मैदानात आलेले आहेत. सागर खेमनर या दरम्यान आपण पाहत आहोत आज चेंडू मैदानात. तर आकिब बेपारीला इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहत आहोत. दत्ता पवार ही एक आयडॉल म्हणून होते, परंतु काही कारणास्तव ते आले नाही आहे आणि तब्येत बिघडल्याचं कारण आलेलं आहे समोर. आणि त्यानंतर आकिब बेपारी आपणाला खेळताना पाहायला मिळत आहेत. हो इथे पहा फुलटाच बॉल परंतु रोखलेला आहे मैदानामध्ये. आणि सागर खेमनर यांच्यासाठी हा एक संधी होती मोठा फटका खेळण्याची. चेंडू डॉट बॉल आलेला आहे मैदानामध्ये. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागणार आहे मेजर रवी असे. 3 धावा 1 विकेट 5 चेंडू मध्ये आपण पाहत आहोत. तर शेवटचा बॉल हा मैदानामध्ये असणार आहे आणि शेवटच्या बॉलमध्ये शेवट बॉल झाल्यानंतर आपण सांगणार आहोत की टायमिंग एका षटकासाठी किती राहिलेला आहे. पहा चेंडू उडवला गेला, खेळला गेला जरूर आपण पाहत आहोत, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. आपल्याला अनिकेत काळे पाहायला मिळतील. या दरम्यान एक सिंगल येणार आहे. ओव्हरची समाप्ती होणार आहे. 5 षटकानंतर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाने बनवल्या 6 बाद 61 धावा. अंतिम षटक मैदानामध्ये असणार आहे. 5 मिनिट आहे आणि 5 मिनिटांमध्ये एक ओव्हर टाकावी लागणार आहे आपल्याला. एका षटकासाठी आपण परत एकदा शुभम वाकचौरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहणार आहोत मैदानामध्ये. एक शुभमने अप्रतिम गोलंदाजी केली होती. या अगोदर आपण पाहिलं 3 विकेट एका षटकात टिपलेल्या होत्या आणि शुभम वाकचौरेवर दाखवलेला हा विश्वास आपण या दरम्यान जो पाहत आहोत. अकोले तालुक्याला मिळालेला एक चांगला खेळाडू हा. आणि परंतु इथे बघणार आहोत आपण हंगेवाडी विजय सांगळे मैदानामध्ये आहे. हंगेवाडीचा हा खेळाडू आपण मैदानात पाहत आहोत. आणि हंगेवाडी विजय सांगळे कधी सुसाट कधी वेगात धावताना सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत असतो. 1 धाव आलेली आहे. 62 धावसंख्या या दरम्यान धावपलकावर होताना आपण पाहत आहोत. तर पुढचा बॉल पाहूया मैदानामध्ये. शुभम वाकचौरे भूषण पेंटबाजी इथे पहा चेंडू डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 6 बाद 62 ही धावसंख्या आपल्याला या दरम्यान वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाची पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागणार आहे. 1.2 षटकात 10 धावा आणि 3 विकेट शुभम वाकचौरेची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया परत एकदा शुभम तयार असणार आहे मैदानामध्ये. बॅटीचा एज उडला झेल आणि सुटला झेल. आता मात्र इथे सागर खेमनर यांना मैदानाच्या माघारी यावं लागणार आहे. धक्का क्रमांक 7 असणार आहे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. धावचीच्या सुरुवात सागर खेमनर बाद होऊन मैदानाच्या माघारी जातील. तर न्यू बॅटर अनिल पारधी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहेत साकूरगावचे. 63 धावसंख्या 7 बाद 63 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाच्या अंतिम षटक मैदानामध्ये चाललेला आहे. आणि फलंदाज भूषण पेंडबाजी यांचाही प्रयत्न आहे की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताय, परंतु शुभम वाकचौरे यांची गोलंदाजी आपण पाहत आहोत की फलंदाजांना एक संघर्ष करण्यासाठी भाग पाडतायत मैदानामध्ये. पाहूया आता परत एकदा ही लढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. उर्वरित चेंडूमध्ये हा चेंडू मात्र सुरेख चेंडू असणार आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. शेवटचे 2 चेंडू आलेले आहेत शिल्लक, कारण आता ही शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. या 2 चेंडूमध्ये आपण बघणार आहोत की कशी धावसंख्या आणि किती धावसंख्या, 2 चेंडूत कशी धावसंख्या येणार आहे आणि किती धावा
चं टार्गेट, किती धावांचं लक्ष उभं राहणार आहे हे मैदानामध्ये आपण बघणार आहोत. पुढचा बॉल पाहूया. विजय सांगळे तिथे अडवलेला आहे चेंडू आपण पाहत आहोत. एक सिंगल बनवली, दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि अनिल पारधी बघूया. इथे मात्र अनिल पारधींना धावचीत होऊन मैदानाच्या माघारी जावं लागणार आहे. 8वा फलंदाज बाद होताना आपल्याला वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाचा पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 64 धावा 8 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये राम मोहिते. आणि अंतिम चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहिलेला आहे. एक चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू मैदानात 1.5 षटकात फक्त 12 धावा आणि 3 विकेट ही कामगिरी शुभम वाकचौरीची आपण मैदानामध्ये पाहत आहोत. वेगात चेंडू टाकला आणि तितक्याच वेगात आसमान दाखवला. शेवटच्या चेंडूवर भूषण पेंडबाजेचा आलेला षटकार आणि या षटकाराबरोबर तब्बल 70 धावांचं लक्ष उभं केलं गेलं. वीरभद्र देवा उद्योग समूह 8 बाद 70 धावा बनले गेलेले आहेत आणि 71 धावांचं टार्गेट लक्ष असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. साइडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंचच्या गुलेवाडी खामुंडी संघासमोर. लवकर मैदानात यायचं आहे कारण आज जरा कॉलबॅकमुळं उशिरा थोडी मॅच चालू होती असं वाटतंय. उद्या आपल्याला बरोबर वेळेतच सामने चालू करावं लागणार आहे. वेळ करून चालणार नाही आहे कारण थोडा वेळ इथे अमोल भाऊ कवडे पण पुढच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या सामन्यातील हिरो आहेत ते. आणि टॉस चला विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे आणि टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल गुंजाळ. चला विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे संघाचे करणार टॉस आपण संपन्न करणार आहोत. निखिल गुंजाळ येत आहेत. संदीप देशमुख कोणी अमोल भाऊ आलेत का? संदीप देशमुख चला या लवकर लवकर यायचं आहे. वेळेत आपल्याला मॅच चालू करायची आहे. संगमनेरचं क्रिकेट नितीन काका असे टॉस करण्यासाठी आलेले आहेत. अनिल केदारी यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होत आहे. टॉस का बॉस कोण आहे? निखिल आपण टॉस जिंकलेला आहात. टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट टॉस जिंकून निखिल काही क्षेत्ररक्षण आहे का? यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे त्यांनी. तर बघूया 71 धावांचं टार्गेट मैदानामध्ये असणार आहे. मॅचच्या दिशेला आपण जाणार आहोत. चला मैदानामध्ये साइडवर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच ते फलंदाज आपण यायचं आहे ताबडतोब मैदानात फलंदाजी करण्यासाठी. आघाडीवीर चला आघाडीचे फलंदाज चला या लवकर मैदानामध्ये. चला फलंदाज चला लवकर. अनिकेत काळे आणि मेजर रवी हसे मैदानात येताना आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहेत.
36 बॉल 71 धावांची गरज, हे समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंचांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे ना, वैभव कातुरे आणि किरणजी बिडलान यांचं पण, कारण सकाळपासून आज पहिल्या मॅच पासून जे पंच म्हणून काम पाहत आहेत. कारण 3 दिवस आपण पाहिले की दुपारून सामने चालू व्हायचे, परंतु कॉलबॅकचे सामने असल्यामुळे सकाळीच ती सकाळच्या 17 पासून त्यांना उभं राहावं लागतंय मैदानामध्ये. हे चेंडू पाहिजे नाही का? चेंडू हा द्या तिकडे. कोण अनिल आहे ना? आमचे सुनीलजी मांगर पाटील यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अजून एक चेंडू पाहिजे नाही का? एक चेंडू द्या बरं आतमध्ये. तो एक चेंडू आलाय अनिल, तो एक जमा करा. हा चेंडू टाका आतमध्ये, तो टाका ना चेंडू, तो फेका तुम्ही पहिला. आघाडीचे फलंदाज अनिकेत काळे आणि मेजर रवी हसे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. जाऊया मैदानामध्ये. अनिकेत रोडे आणि अनिकेत काळे आमने सामने आलेले आहेत, दोन आयकॉन. बघूया इथे आपण पाहत आहोत की मॅच जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे. हे लक्ष, हे टार्गेट घेऊन मैदानामध्ये साईडवर्स समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुमरे युवा मंच, गुलेवाडी खामुंडी हा संघ आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. तर डेड बॉलचा इशाराही आलेला आहे, आपण या दरम्यान पाहत आहोत. मॅचला सुरुवात होती आहे. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत मैदानामध्ये 36 चेंडू 71 धावांची गरज. लकी ड्रॉ कुपन सुद्धा आपण पाहणार आहोत. इथे मात्र परत एकदा डेड बॉल आलेला आहे. चेंडू हातातून निसटला. बरोबर पंच होते तिथे, त्यांनाही सावधान राहावं लागेल, कारण नाहीतर आपली चेहऱ्यावर चेंडू येऊ शकतो हातातून निसटल्यानंतर. आजकाल आपण पाहतो की काही ठिकाणी पंच सुद्धा हेल्मेट घालून थांबतात. म्हणजे क्रिकेट किती फास्ट झालेला आहे. पहिला बॉल आलेला आहे आणि वाईडच्या माध्यमातून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईडवर्स समृद्धी इम्प्रा, गणेशदादा डुमरे युवा मंच या संघाचं खातं या ठिकाणी खोललं गेलेलं आहे अवंत रावेच्या माध्यमातून. बघूया पुढचा बॉल मैदानामध्ये. ओ पास लोवर टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेटला अनिकेत काळेचा येणार आहे ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि भीमर प्रकारचा हा फुलटा चेंडू होता का याची पाहणी केली जाणार आहे. अमनजी शर्मा है हमारे पास. तिसरे अंपायर बघा पाहतील आणि निर्णय या ठिकाणी देतील. काय निर्णय असणार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आलेला षटकार, एक सुरुवात मात्र चांगली होताना आपल्याला फेअर डिलिव्हरी असणार आहे. षटकार आला आणि 6 धाब्यांचा हा षटकार आपण पाहिलं. खातं खोलणारा फलंदाजाचं अनिकेत काळेचं आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा अनिकेत रोडे बघूया मैदानामध्ये कशी कामगिरी करणार आहे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अगदी इतका सुरेख की बॅटीचा एज घेऊन चेंडू अगदी सुहास खुळेच्या हातामध्ये दाखल झाला आणि विकेट घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानात. 7 या धावसंख्येवर विकेट येते मैदानामध्ये. अनिकेत काळे एक षटकार मारून बाद झालेला आहे. न्यू बॅटर आपण बघणार आहोत आकिब बेपारी. मैदानात दाखल होताना आपल्याला आकिब बेपारी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांची सुरुवात आयकॉनच्या माध्यमातून थोडीशी खराब झाली. त्यानंतर बाकी आयडॉल आणि आपले लोकल खेळाडू चांगला खेळ करतायत, ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आकिब बेपारी मैदानात दाखल होत असताना आपण बघणार आहोत.
तर बघूया एक चांगला चेंडू अनिकेत रोडेचा आला. विकेट घेऊन जाणारा अनिकेत काळेचा आपण या ठिकाणी पाहिला. 7 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पहिलं षटक जे लक्ष होतं 36 चेंडू आणि 71 धावांचं आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. मेजर रबी असे मागच्या सामन्यातील आपण त्यांना पाहिलं की अर्धशतकीय खेळी साकारली 52 धावांची आणि त्यानंतर एक मोठं लक्ष उभं केलं गेलं होतं आणि ही मॅच खेळण्याची संधी आली. आता संधीचं सोनं होणार का? कारण दोन्ही संघांना इथे जर हा संघ जिंकला अर्थात आपण जर पाहिलं साईडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच हा संघ जिंकला तर हा संघ आपल्याला सुपर 8मध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे जर वीरभद्र देव उद्योग संघ साखर मांडव संघ जिंकला तर थोडी परिस्थिती आपल्याला ही नेट रन रेटमध्ये घेऊन जाणारी असणार आहे. कारण तिन्ही टीमचे 2-2 पॉईंट होतील कॉलबॅकमधील, त्यामुळं नेट रन रेट अत्यंत गरजेचं असणार आहे. तर एक चांगला चेंडू अनिकेतचा मैदानामध्ये येत असताना आकिब बेपारीसाठी आपल्याला मैदानामध्ये जो पाहायला मिळाला. यावेळेस पहा रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. धाव त्या ठिकाणी मिळणार नाही. पहा एक खराब चेंडू आला त्यावर षटकार आल्यानंतर आपण जर पुढचे 3 चेंडू जर पाहिले ना एक चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळाले अनिकेत रोडेचे मैदानामध्ये. परंतु हा चेंडू मिड विकेटमध्ये खेळला. पहा अनिल अगदी पारदी दूर असणार आहे. चेंडू मात्र मैदानाच्या माघारी जाणार आहे. 4 धावा येणार आहेत. चौकार आपण पाहत आहोत. आकिब बेपारी सुद्धा चौकाराच्या माध्यमातून आपलं आकिब बेपारी खातं खोलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावफलकही 2 अंकामध्ये प्रवेश करणार आहे. तो पोचला जाणार आहे 11 या धावांवर. आपण जो पाहता पहिले षटक मैदानामध्ये आहे. अनिकेत रोडे आपण पाहता 51 खेळाडू आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावा 1 विकेट आणि इथे बघा हा व्हाईट बॉल निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धावफलक 12 या धावसंख्येवर पोहोचला जाणार आहे मैदानामध्ये. 1 बाउंसचा इशारा पंच या ठिकाणी किरणजी बिडलान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेअर लेग पंच मात्र वैभवजी कातोरे यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. त्यांच्यासाठी हे मैदान अगदी जर आपण पाहिलं तर नवीन नाही आहे. या मैदानावर त्यांनी खऱ्या अर्थानं पंच म्हणून या परिसरात सुरुवात केलेली होती. पुढचा चेंडू पाहूया. मिडॉनमध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे मात्र राम मोहिते आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती होणार आहे. 13 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यात बनवले गेले. मला वाटतं दोन्ही संघ पहा अगदी पाहिलं तर आफ्टर 1 ओव्हरनंतर 1/13 ही परिस्थिती बरोबरीत चाललेली आहे. देवा उद्योग समूह या संघाने सुद्धा आपण जर पाहिलं तर 13 धावा बनवल्या होत्या एक फलंदाजच्या मोबदल्यात. आयकॉन अनिकेत रोडे बाद झाला होता. इथेही आयकॉन अनिकेत काळे बाद झालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहत आहोत. अनिल पारदी दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तसं पाहिलं तर मैदानामध्ये आज खऱ्या अर्थानं अनिलचंही कौतुक करावं लागणार आहे. कारण पाय मुरगळलेला आहे तरीसुद्धा अनिल जर आपण इथे पाहिलं ना की संघासाठी गावाच्या नावासाठी इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची गरज. या ओव्हरनंतर आपण टायमिंग सांगणार आहोत. वेळेचं बंधन ही फार महत्त्वाचं आहे. कारण आज उशिरा मॅच पण दिवसाला जर पाहिलं तर 5 मॅच घ्यायचो. जवळजवळ 3 वाजता मॅचेस चालू करायचो. परंतु आज इथे जर पाहिलं तर 3:15 वाजलेले आहेत आणि अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत या डावातील. आणि तदनंतर सुपर 8चा धमाका आपणाला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेतील. पहिला चेंडू पूल केला आणि येणार आहे एक ब्युटिफुल चौकार. 4 धावा आकिब बेपारी यांचा चौकार. षटकार चौकार विकेट नंतर संगीत वाजणार आहे. कृष्णा डीजेचं संगीत आपल्या कानापर्यंत येणार आहे. कारण आताशी थोडंसं संगीत वाजलं म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता 17 ही धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. भव्य अनिल पारदी परत एकदा पुढचा चेंडू घेऊन मैदानात असणार आहे. आकिब बेपारीसाठी मारा करेल. पुढचा बॉल एक ताकदवान फटका आहे आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. षटकार जाणार आहे. 6 धावा धावफलकावर येणार आहे. षटकार
बघा आपले संगमनेरचे क्रीडा रसिक किती दर्दी आहेत क्रिकेटच्या बाबतीत. अगदी तिथे बाईक थांबवली, बॅग दिसती त्यांच्या पाठीवर, परंतु पहिल्यांदा बाईक थांबवली, चेंडू मैदानामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि सहकार्य असलं पाहिजे प्रेक्षक वर्गाचं सुद्धा, कारण मॅच पाहता पाहता चेंडू आणून द्यायचा सुद्धा एक आनंद वेगळाच असतो मैदानामध्ये. षटकार आलेला आहे मैदानामध्ये, एक चौकार एक षटकार आपण या दरम्यान जो पाहत आहोत. 23 ही धावसंख्या धावपलिकावर बनती आहे. शॉर्ट पिच चेंडू उडवला गेला, पाहूया एक्स्ट्रा कव्हर मध्ये विजय शिरसाट चेंडूचा पाठलाग करणार आहे. चेंडू पोचला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. या दरम्यान 2 धावा येत आहेत मैदानामध्ये. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक 25 धावांवर. ताकीब बेपारी इथे पोचला गेला, 7 चेंडू 17 धावांवर. रवी असे आघाडीला आले, परंतु एकही चेंडू आतापर्यंत खेळायला मिळालेला नाहीये. स्लोवर चेंडू, या स्लोवर चेंडूला मात्र फेकून दिलेला आहे मैदानाच्या बाहेर. डीप लॉंग लेग सीमारेषा पार, आकिब बेपारीचा षटकार. बघा काय षटकार ठोकला. आकिब बेपारी आपण पाहत आहोत. अनिल पारधी इथे वापसी करावी लागणार आहे आणि जरूर वापसी आपण पाहत आहोत. पहा रिव्हर्शिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव गेला. 31 धावसंख्या धावफलकावर आपण या दरम्यान जी पाहत आहोत. दुसरे षटक मैदानामध्ये, कारण पॉवर प्लेमध्ये धावांचा पाया हा रचला जातो. 5 चेंडूमध्ये 18 धावा अनिलने सुद्धा खर्च केलेल्या आहेत. आकिब बेपारीला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल मिस टायमिंग, टायगर विजय शिरसाट. ओ झेल सुटला गेला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सोप्पा झेल सोडला गेला. टायगर ऑफ वडगाव पांड विजय शिरसाटच्या हातातून झेल सुटलेला आहे. आणि इथे जीवनदान कोणाला, तर आकिब बेपारीला जीवनदान मिळालं. ओव्हरची समाप्ती होणार आहे, कारण गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं आहे. 2 षटकानंतर एक बाद 32 ही धावसंख्या आपल्याला साईडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच घोलेवाडी खामोंडी संघाची पाहायला मिळणार आहे. आता बघूया, झेल सुटलेला आहे. 24 धावांवर मिळालेलं जीवनदान 10 चेंडूमध्ये 24 आल्या. 22 मिनिटामध्ये 4 ओव्हर कंप्लीट करावी लागणार आहे आपल्याला. मधुर धुळेला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघणार आहोत. आकिब बेपारी स्ट्राईकवर आहे. पहिला बॉल यावेळेस मात्र आपण बघणार आहोत. सुरेख क्षेत्ररक्षणे पहा नीलचं मैदानामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये मधुर धुळे आलेला आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 33 होणार आहे. तब्बल 13 चेंडू नंतर मेजर रवी हसे यांना स्ट्राईक मिळालेली आहे मैदानामध्ये. बघूया, 13 चेंडू नंतर स्ट्राईक मिळालेली आहे. आगडबीर मधून मैदानात गेलेले होते. पहा मधुर धुळे एक चलाक खेळाडू आहे आणि सातत्याने अनेक विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. सातत्याने पाहिलं तर क्रिकेट खेळत असतो. बऱ्याचशा खेळाडूंनाही आपण जर पाहिलं ना, एक शेड्यूल ठरलेलं आहे त्यांचं, की आज या मैदानामध्ये, उद्या त्या मैदानामध्ये, नंतर त्या मैदानामध्ये. इतकं टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा फास्ट झालेला आहे, वेगात झालेला आहे. मेजर रवी हसे यांच्यासाठी चेंडू निर्धाव चाललेला आहे. 5 सुरेख गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. कारण आपण जर इथे पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत शॉर्ट पिच चेंडू पोल केला गेला. पाहूया तिकडे निखिल खेमनर आहेत मिड विकेटमध्ये चेंडूवर येत आहेत. 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा फक्त येताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू पाहिले आणि 4थ्या चेंडूवर मेजर रवी हसे 1 धाव या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूमध्ये मधुर धुळे 2 धावा खर्च करत असताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे आकिब बेपारी. हो पहा, इकडे मात्र
झोपून फटका खेळण्याची तयारी होती, परंतु आपण पाहत आहोत फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू उडवायचा होता. आता आपल्याला पहा टेनिस क्रिकेट किती फास्ट झालेला आहे, कारण फलंदाजसुद्धा झोपूनसुद्धा फटका खेळायचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून इथे डे नाईट मॅचसुद्धा आपल्याला जी पाहायला मिळते या स्पर्धेच्या दरम्यान, कारण नाईटमध्ये सुद्धा अशी फटके आपण पाहत असतो मैदानामध्ये. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र कव्हर पॉईंटमधून खेळला जाणार आहे. अख्खी बेपारीचा येणार आहे चौकार. 4 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या, परंतु सुरेख गोलंदाजी मधुर धुळेची. या षटकात फक्त 6 धावा ज्या खर्च करताना मधुर धुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावपलकेवर आपण नजर टाकली तर एकूण 38 ही धावसंख्या आपल्याला या दरम्यान पाहायला मिळणार आहे. सायडॉर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे या मंच गुलेवाडी खामुंडी या संघाची धावसंख्या 38 धावा आहे. तर पहिल्या 3 षटकात 38 आल्या. अनिल पारदी पहिला चेंडू मेजर सरळ निखिल खेमनरच्या हातात फटका. हा मिस टायमिंग जेल टिपला गेला. विकेटचं पतन आपण बघणार आहोत. समीकरण 17 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. मेजर रवी असे बाद होत आहेत. पुंडे यांना पण मैदानामध्ये बघणार आहोत. 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अनिल पारदी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि मेजर रवी हसे यांची एक मोठी विकेट आपण पाहतो. मिड विकेटमध्ये निखिल खेमनर टिपताय झेल. विकेटचं होणार आहे पतन. न्यू बॅटर अभि पुंडे मैदानात दाखल. आणि बघूया आता 17 चेंडू आहे 33 धावांची गरज आहे. हे समीकरण मैदानात आपण पाहत आहोत. तर पाहूया अनिल पारदी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि इथे हा चेंडू आपण पाहत आहोत. थोडीशी छेडछाणी करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानात अनिल पारदीचा निर्धाव गेलेला आहे. अभि पुंडेसाठी एक सुरेख चेंडू आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू, कारण समीकरण हे बदलत चाललेलं आहे. कारण आता 16 चेंडू 33 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी मैदानामध्ये. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न अपील केलं गेलेला आहे. तिथे आपण जे पाहत आहोत पंच किरणजी बिडला आणि यांच्याकडे पाहणी केली जात आहे. डॉट बॉल आलेला आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी अनिलचं कौतुक करायला पाहिजे ना पण, कारण लगातार 3 चेंडू त्यामध्ये एक विकेट महत्त्वाची टिपण्यामध्ये अनिलला यश आलेलं आहे. विकेटचं पतन. अभि पुंडे बाद होताना पाहायला मिळेल. एक अप्रतिम गोलंदाजी अनिल पारदीची आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही आहे, परंतु दुसरी विकेट टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विजय शिरसाटला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. कारण निराश हताश व्हायचं कारण नाही आहे. क्रिकेट फार मोठा आहे, कारण क्रिकेट खेळणारे येत जातील, परंतु क्रिकेट हे जिवंत राहणार आहे. सागर गोंदके न्यू बॅटर आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू आणि समीकरण जाग्यावरच आहे. चेंडू इथे मात्र कमी होत चाललेले आहेत, परंतु धावांचं समीकरण जाग्यावर आहे. 33 धावा हे विजयाचं समीकरण, कारण या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहे. अख्खी बेपारी आपण पाहत आहोत. थोडीशी बातचीत करत आहे सागर गोंदके बरोबर, कारण 14 चेंडू 33 धावांची गरज हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. एक चांगली गोलंदाजी आपण अनिल पारदीची मैदानामध्ये या दरम्यान जी पाहत आहोत. थोडासा रनअप अनिलचा चुकला असं वाटतंय, कारण डेड बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. थांबला गेलेला आहे गोलंदाजी करताना.
तर सागर गोंदके आपण पाहत आहोत 14 चेंडू आणि 33 धावांचं हे समीकरण विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. आल्या आल्या पहा चेंडू उडवला गेलेला परत पाहूया इथे मधुर धुळे चेंडूवर आहे झेल टिपला जाईल. एक अप्रतिम गोलंदाजी आपण पाहत आहोत. पहा एका बाजूला शुभम वाकचौरे तर इथे अनिल पारदे आपण पाहता. 5 चेंडूत एकही धाव नाही परंतु 3 फलंदाज मैदानाच्या माघारी पाठवले. आणि आता मैदानात कोण येत आहे? फलंदाज येत आहेत. आणि इथे आपण फलंदाज जर पाहिले तर हंगेवाडीचे सुपर डुपर खेळाडू, हंगेवाडीचं क्रिकेट ज्यांच्या हातामध्ये राहतं नेहमी, हंगेवाडीचे सुपरस्टार विजय सांगळे मैदानामध्ये येणार आहेत फलंदाजी करण्यासाठी. 5 चेंडू 3 विकेट ही कामगिरी आपण आतापर्यंत जी पाहिलेली आहे. शेवटचा बॉल मैदानात असणार आहे. या षटकातील 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. या चेंडू नंतर आपण किती मिनिटं बाकी राहिलेले आहेत ते सांगणार आहोत, कारण त्यानंतर तुम्हाला 2 ओव्हर त्या मिनिटामध्ये पूर्ण करावे लागणार आहेत. सुरेख गोलंदाजी अनिल पारदीची आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पाहूया विजय सांगळे स्ट्राईकवर. थोडासा दबाव अनिलवर असणार आहे, कारण शेवटचा चेंडू चांगला टाकण्याची जबाबदारी असणार आहे. कारण समोर माहीत आहे की हंगेवाडीचा विजय सांगळे सुपर डुपर फलंदाज समोर आहे. आणि पहा इथे चेंडू उडवला गेला. हंगेवाडीचा सुपर डुपर स्टार विजय सांगळे षटकार खेळताना पाहायला मिळेल. शेवट मात्र कडू झाला परंतु षटकात 3 विकेट आल्या. ह्या महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अनिल पारदी अप्रतिम गोलंदाजी. या षटकात फक्त 6 धावा आणि 3 विकेट घेताना पाहायला मिळाला. ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ इथे संपला जाणार आहे आणि 44 ही धावसंख्या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 मिनिटांमध्ये 12 चेंडू टाकावे लागणार. 1 मिनिट जास्त जरी असला परंतु हा 1 मिनिट क्षेत्ररक्षण लावण्यात इकडे तिकडे जातो, त्यामुळे हा 1 मिनिट धरून चालणार नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आणि 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 12 चेंडू टाकावे लागणार आहे. भव्या निखिल खेमनर बरोबर बातचीत चाललेली आहे. विजयाचं समीकरण धावफलकावर जर आपण पाहिलं तर 4 चौके पाहायला मिळतात आपणाला, कारण 44 धावा, 4 बाद 44 आणि 4 षटकाचा खेळ संपला. आकिब बेपारी 29 धावांवर बॅटिंग करत आहे. विजय सांगळे षटकाराने खातं खोललेलं आहे. 12 चेंडूंमधलं समीकरण 27 धावांचं धावफलकावर आलेलं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. या ठिकाणी आपण हे लक्ष पाहणार आहोत. निखिल खेमनार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आकिब बेपारी स्ट्राईकवर आहे. 13 चेंडूमध्ये 29 धावांवर फलंदाजी करताना आकिब बेपारीला आपण मैदानात पाहत आहोत. फुलटा बॉल होता, खेळला गेलेला आहे. पाहूया अनिकेत रोडे मिडॉनमध्ये अगदी आपल्याला लॉंगनमध्ये पाहायला मिळेल. 1 धाव येते पहिल्या चेंडूवर. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. हंगेवाडी सुपरस्टार विजय सांगळे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकाराने खातं खोललेलं होतं विजय सांगळेने. 11 चेंडू 26 धावांची गरज. आणि इथे पहा हंगेवाडी पुन्हा एकदा सुसाट सुटली, सीमारेषा पार जाऊन धडकली. षटकार विजय सांगळेचा मैदानामध्ये आपण पाहत आहोत. विजय सांगळेचा षटकार 2 चेंडूतच 12 धावा. आणि विजय सांगळेचा सुद्धा रेकॉर्ड आहे. नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब प्रीमियर लीग, फक्त मैदान वेगळं होतं. श्रीरामपूरच्या भरत परदेशी विरुद्ध लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते आणि ते सुद्धा रिव्हर्स स्वीपने षटकार मारले होते. आणि क्वालिफायरची मॅच होती. इथे बघूया 2 षटकार खेळलेले आहेत. पुन्हा एकदा हंगेवाडी बरसताना आपल्याला मैदानात विजय सांगळे पाहायला मिळत आहे. षटकार क्रमांक 3. 3 चेंडूला 3 षटकार मारलेले आहे. ये तो हंगेवाडी विजय सांगळे का कमाल है मैदान के अंदर. पहा काय बॅटिंग होती विजय सांगळेची आपण पाहत आहोत मैदानामध्ये. पाहता पाहता समीकरण कुठं आलेलं आहे.
9 चेंडू आणि 14 धावांची गरज. विजय सांगळेचे 2 षटकार आपण लगातार पाहिले, तसे 3 लगातार पाहिलेले आहेत. या षटकात आलेले 2 षटकार निखिल खेमनर यांनाही वापसी करावी लागेल, नाहीतर अनिल पारधी यांनी इतकी किमया चांगली केलेली आहे मैदानामध्ये. चेंज ऑफ पेस केला गेला, चेंडू उडवला गेला, गॅप मध्ये बघूया मधुर धुळे पोचला गेलेला आहे, परंतु इकडे हंगेवाडी थोडीशी घसरलेली आहे. हे विजय सांगळे नॉन स्ट्राईकला आपण पाहत आहोत. 1 धाव येणार आहे. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे मैदानामध्ये. एक चांगला चेंडू निखिल खेमनरचा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. 8 चेंडू 13 धावांची गरज हे समीकरण आहे मैदानामध्ये. आकिब बेपारी टायमिंग केला आणि सरळ सीमारेषा पार चेंडू फेकला. षटकार आलेला आहे मैदानामध्ये. 6 धावा. मॅच कुठं होती, मॅच कुठं आली. आणि इथे जर साइड डोर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच. पुढचा बॉल उडवला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूवर झेल टिपतायत आणि इथे आकिब बेपारीची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये निखिल खेमनार विकेट घेत आहेत. आकिब बेपारी बाद होणार आहे. न्यू बॅटर प्रवीण नायकवडी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एक दिव्यांग खेळाडू आहेत, परंतु खऱ्या अर्थानं संगमनेरमध्ये आल्यानंतर त्यांना भरपूर प्रेम मिळतं क्रीडा रसिकांचं, कारण मैदानातली त्यांची कामगिरी सुद्धा अप्रतिम असते. 7 धावांची गरज आहे. हे विजयाचं समीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर 6 चेंडू आहे शेवटचे, 7 धावांची गरज आहे. यश पेंडभाजे आपण गोलंदाजी मार्गावर बघणार आहोत. तर हंगेवाडी विजय सांगळे स्ट्राईकवर आहे. तर विजय सांगळे मैदानात आल्यानंतर मॅच इथे फिरवली गेलेली आहे, परंतु अजून जिंकलेली नाही आहे, कारण 6 चेंडू 7 धावांची गरज आहे मैदानात. यश पेंडभाजे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विजय सांगळे बघूया. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. पंचांकडे पाहिलं, पंचांनी सांगितलं चेंडू मात्र अगदी बरोबर चाललेला आहे. फलंदाजांना आपलं काम करावं लागणार आहे. आणि पहा, मॅच आहे, क्रिकेट आहे, जो अनिश्चितीचा खेळ आहे. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघूया यश पेंडभाजेचा पुढचा बॉल मैदानामध्ये विजय सांगळीसाठी आपण बघणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू उडवला, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचणार का, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तिकडे बघूया सुहास खुळे चेंडूवर येणार आहे. या दरम्यान 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. पहा, मॅच परत एकदा आलेली या 4 बॉल पर्यंत, आणि 4 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आलेलं आहे मैदानामध्ये. काय आवाज येत नाही जनरेटर. फुलटाच बॉल दिशा दिली तिथे, मात्र पहा 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काय मॅच बनतीये मैदानामध्ये परत एकदा. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज हे समीकरण आहे. प्रवीण नायकवडी आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. 3 चेंडू 4 धावा. मॅच बघा कशी मैदानामध्ये आता उन्हाच्या तडाख्यात तापली गेलेली आहे. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. प्रवीण नायकवडी स्ट्राईकवर. ओख रिव्हर्सिप आणि विजयी षटकार प्रवीण नायकवडी. विजयी भवा षटकार खेळतायत आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा आजचा 4था संघ आपल्याला मिळालेला आहे, तो म्हणजेच साइडर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच गुलेवाडी खांबडी संघ मालक शुभम पावसे खुश. 2000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण कोणासाठी, विजय सांगळे. विजय सांगळेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक संघ मालक शुभम पावसे, नवनाथ पानसरे आणि गणेशदादा डुमरे यांच्या माध्यमातून हंगेवाडी सुपर डुपर ठरलेली आहे विजय सांगळे. आणि चला क्षेत्ररक्षण टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट
चला टायगर चला मैदानामध्ये आपण लवकर. प्रवीण गावडे आपल्या सहकाऱ्यांना सूचना करा तिथे. तुम्ही नाही त्या टीम मध्ये का आहे ना. मग काय मॅच झाली आणि प्रवीण नायकवाडी विजयी षटकार या ठिकाणी मारलेला आहे. विजय सांगली मैदानात गेल्यानंतर मॅच फिरवली, परंतु वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं. खास करून जर पाहिला अनिल पारदीची गोलंदाजी अत्यंत कमालीची ठरली गेली. मधुर धुळेचे एक षटक अप्रतिम ठरलं गेलं आणि तिथे मॅच कमबॅक वापसी सुद्धा साकूर मांडवे संघाची झालेली होती. परंतु इथे निकाल सांगितला गेलेला आहे तो म्हणजे सायडोर्स समृद्धी इम्प्रा गणेशदादा डुमरे युवा मंच घुलेवाडी खामुंडी हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. आणि बघूया विजय सांगलीला सुद्धा संघ मालकांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि पाहूया पुढच्या मॅचकडे आपण जाणार आहोत. चला टाइम वेस्ट करू नका तुम्ही. निखिल गुंजाळ आपण तयारी करायला पाहिजे नव्हती निखिल. आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या निमित्तानं निखिल गुंजाळ आपले संघ घेऊन आलेले आहेत. टायगर ऑफ गुंजाळ यस 2000 रुपये जमा झालेले आहेत. विजय सांगळे तुमच्या खात्यावर 2000 रुपये जमा झालेले. संघ मालक दिलदार आहे तुमची, टेन्शनच नाही तुम्हाला. आणि बघूया पुढच्या मॅचकडे जाणार आहोत आपण. मैदानामध्ये परत एकदा एक सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. आणि बघूया आणि पाहूया त्यांच्या विरोधात गुंजाळ टायगर ऑफ गुंजाळ सुपर मार्केट यांच्यामध्ये लढत होणार आहे. परंतु जशी लढतीला सुरुवात होणार आहे आपल्या समोर त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत शाहरुख पठाण. धन्यवाद.